विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। दिनांक 1/8/2026 वार शनिवार सकाळी 6चे अपडेट आपण पाहणार आहोत। उजनीतून भीमा नदीत व वीर धरणातून नीरा नदीत रात्रीतून कोणता बदल झाला आहे तो आपण पाहणार आहोत। प्रथम भाटघर धरणावर जो पाऊस झाला तेही पाहूया। भाटघर धरणावर रात्रीतून 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरणाची टक्केवारी 95.58% झाली आहे। नीरा देवघर धरणावर 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नीरा देवघर धरण 96.56% भरले आहे। नीरा देवघर धरणातून 4737 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। वीर धरणावर 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वीर धरण हे 97.48% भरले आहे। गुंजवणी धरणावर 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गुंजवणी धरण 90.59% भरले आहे। या गुंजवणी धरणातून 2961 क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे। नीरा खोऱ्यातील चारही धरणांवर गेल्या 24 तासात 6.075 TMC असा नीरा खोऱ्यातील या 4 धरणात पाणीसाठा जमा झाला आहे। तर यातील एकूण पाणीसाठा हा 46.304 TMC झाला आहे। या 4 धरणांची टक्केवारी पाण्याची 95.81% झाली आहे। तर वीरमधून रात्रीतूनच विसर्ग कमी करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती। जो विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेला होता नीरा नदीपात्रामध्ये तो विसर्ग कमी करण्यास सुरुवात करण्यात आली 12 वाजल्यापासून। मात्र हा विसर्ग या वर झालेल्या पावसा वाढू शकतो। तर वीर धरणातून पहाटे 4 वाजता विसर्ग 33,141 क्युसेक्स करण्यात आला आहे। तर उजनीतून रात्रीतून थोडा विसर्ग कमी केला, मात्र हा विसर्ग किती केला आहे तो आपण पाहूया। उजनी धरणावर 0.2 मिलीमीटर अवघ्या पावसाची नोंद झाली असून उजनीत येणारी आवक मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। 88,430 क्युसेक्स आवक उजनीत दौंडकडून येत आहे। नदीपात्रामध्ये उजनीतून भीमा नदीच्या 70,000 क्युसेकचा सध्या विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तर वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 71,600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 114.76 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 51.10 TMC झालेला आहे। उजनीची टक्केवारी ही 95.39% झाली आहे। उजनीतून सीना-माढा योजना 280 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनल 2600 क्युसेक्स असा विसर्ग सध्या सोडण्यात येत आहे। परंतु वरील पावसाचे उजनी आणि वीर वर झालेल्या पावसाची व वरची पुणे जिल्ह्यातील धरणे भरू लागल्या कारणामुळे विसर्गात मोठ्या प्रमाणात आणखीनही वाढ होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। पुढील अपडेटसाठी आपण चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।